हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आहे ना, बऱ्याच दिवसापासून मला कमेंट येत होते की तुझी इंस्टाग्राम जर्नी आमच्यासोबत शेअर कर. आणि यूट्यूब तर मी आत्ता चालू केलं आहे, त्यामुळे यूट्यूबचं एवढं काय नाही, पण इंस्टाग्रामचं पण म्हटलं चला याच्यावर आपण असं मिनी ब्लॉगमध्ये शेअर करण्यापेक्षा आपण एक मोठा लॉंग व्हिडिओ बनवू, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल. तर पहिलं तर आहे ना, पहिलं जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केलेला इंस्टाग्रामचा, जवळजवळ आता मी 5 वर्ष झाले असेल इंस्टाग्रामचं पेज ओपन केलं. त्यानंतर व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली. पहिला जो व्हिडिओ होता ना माझा, तो मी जेजुरीला गेलेले, मला अजून पण आठवते. लग्न झाल्यानंतर म्हणजे मला पहिला मुलगा झाल्यानंतर आम्ही जेजुरीला गेलेलो पहिल्यांदा. जे की आम्हाला आहे ना जागरण सुद्धा करायचं होतं, म्हणून पहिल्यांदा जेजुरीला गेलो. आणि जेजुरीला गेलो ना, तिकडे ना मी एक व्हिडिओ काढलेला, जो की तो हातांचा थंबचा नाही का, तो वाला व्हिडिओ इतका व्हायरल गेलेला. 200K त्यावेळेस 200K माझ्यासाठी लय होते. कारण असं वाटायचं की नाही का, एवढं व्हिडिओ व्हायरल होणं म्हणजे काही जोक नाही. कारण छोट्या क्रिएटरलाच माहिती असतं की ना, की एक नाही का व्ह्यूज येणं किंवा लाईक सुद्धा वाढणं हे खूप जास्त गोष्ट मोठी असते आपल्यासाठी. सो तेव्हा मला तसं वाटायचं. नंतर मग मी असं करत 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 जवळजवळ आहे ना 6 महिने ना कन्सिस्टन्सी व्हिडिओचे ठेवत गेले. आणि नंतर मग माझं काय झालं, मुलगा छोटा होता ना, मग त्याने असंच ना खेळता खेळता माझा मोबाईल हातातून खाली पाडला आणि डिस्प्ले गेला. त्यावेळेस डिस्प्ले गेला ना, मला इतकं म्हणजे सॅड फील झालेलं ना. माझे 1,500 फॉलोअर्स होते त्यावेळेस माझ्या इंस्टाग्रामच्या आयडीवर. आणि त्यावेळेस माझा आहे ना MI A3 मोबाईल होता माझ्याकडं. मग त्या मोबाईलचा दादा डिस्प्ले गेला. मग मी ह्यांना संध्याकाळी ते जॉबवरून आल्यानंतर मी ह्यांना म्हटलं, अहो माझा मोबाईलचा डिस्प्ले गेला आहे. मग 1-2-3 दिवसांनी ना लगेच मला त्यांनी नवीन मोबाईल घेऊन दिला. आणि माझी इच्छा तर होती, पण मी हे त्यांना कधी बोलले नव्हते की मला आयफोनच पाहिजे. ह्यांनी मला आयफोन आहे ना 12 घेऊन दिलता त्यावेळेस. मग मला ती ID तर पाहिजे होती, पण माझं फेसबुकचं सुद्धा अकाउंट होतं, जे की मी पोस्ट वगैरे सुद्धा करायचे. आणि प्रायव्हेट कधीच नाही ठेवलं मी कोणतंच अकाउंट. इंस्टाग्राम जरी खोललं तरी माझं पब्लिक होतं, कधीच मी ते प्रायव्हेट केलं नाही. आणि फेसबुकचं सुद्धा कधीच मी प्रायव्हेट नाही ठेवलं, माझं पब्लिकच होतं. सो मग आयफोन 12 तर घेतला. मग घेतलाय आता एवढा चांगला मोबाईल, म्हटलं मग सुरुवात पण चांगलीच केली पाहिजे. मग तेव्हा मी आपले सॉन्गचे व्हिडिओ टाकत गेले. सॉन्ग जे काय असेल ते, मराठी हिंदी सगळं. काल ते म्हणतात ना खिचडी सगळी खिचडीच होती, मराठी हिंदी बरोबर, सॅड हॅप्पी बिप्पी सगळे एकत्रच. तेव्हा काही माहीतच नव्हतं काय करणार. मग पण तरी सुद्धा एवढं असून सुद्धा माझे व्हिडिओ व्हायरल व्हायचेच. आणि असं करत 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 मग मला आता मोबाईल तर चांगला भेटलेला होता, क्लॅरिटी सुद्धा छान होती आणि व्हिडिओ सुद्धा व्हायरल जायचे. आणि टिप्स सुद्धा मी यूट्यूबला बघून बघून नाही का, की ही टिप्स वापरा, ही सेटिंग करा, भरपूर साऱ्या सेटिंग त्यावेळेस केलेल्या. मग असं करत करत असं म्हणजे भरपूर ग्रो झाला चॅनल. आणि मग 10K सुद्धा झाले. त्यानंतर मग 10K झाल्यानंतर मग 15K सुद्धा झाले, 10K सुद्धा झाले, 15K सुद्धा झाले. आणि हे करता करता म्हणजे बरेच 3-3.5 वर्ष गेले मला याला सुद्धा. 10K होऊन मग परत 16, 17, 18K पर्यंत आले. मग त्यानंतर मग मला सेकंड प्रेग्नेन्सी राहिली. जसं की मला मुलगी माझी राहिली होती. सेकंड प्रेग्नेन्सीत माझ्याकडून म्हणजे पॉसिबलच नाही व्हायचं. मी किती पण असं म्हटलं ना की नाही मला करायचंय, नाही मला करायचंय, तरी पण आहे ना असं एक दिवस म्हणजे मी असं टाळत जायचे. कंटाळा पण यायचा प्रेग्नेन्सीमध्ये, घरातलं पण बघायचं. आणि माझे सासू सासरे गावाला आहे, त्याच्यामुळे मला घर सगळं एकटीला हँडल करायचं. त्यात मोठ्या मुलाचं पण करायचं, त्यानंतर हे बाळ आहे त्याचं पण करायचं. मग याच्यामुळे ना दुर्लक्ष होत गेलं माझं. मला काय म्हणजे असं वाटतच नसायचं. पण हे पण वाटायचं की आपले फॉलोअर्स चांगले आहे की. आणि मग ते असं करत करत आहे ना, नंतर काय होत गेलं की आपोआप फॉलोअर्स कमी कमी होत गेले. जसं की माझे जवळजवळ 18-19K फॉलोअर्स होते. मग त्याच्यावरून डायरेक्ट 14वर आले की. 14वर आल्यावर मग मी ह्यांना म्हणले की नाही का असं असं आहे.
मग ते मला म्हणले तू परत व्हिडिओ बनवायला चालू कर. म्हणजे माझा नवरा जो आहे ना तो मला इतका जास्त सपोर्ट करतो ना, व्हिडिओ वगैरे बनवण्यात नाही बरं का, जे काय आहे ना कंटेंट वगैरे ते मीच बनवते, पण मला आहे ना प्रोत्साहन खूप जास्त देतात की तू कर, नाही का, तुझ्यामध्ये आहे ते टॅलेंट, मग तू करत राहा. मला हे सांगतात. मी जरी आता एखाद दिवशी व्हिडिओ जर पोस्ट नाही केला तर मला म्हणतात का ग आज काही लई कंटाळा आलता वाटतं व्हिडिओ टाकलं नाही, म्हणजे असं मला म्हणजे एक प्रोत्साहन देतात की तू कर, तुझ्यात आहे ते टॅलेंट म्हणून तर तू करू शकते आणि याच्यातून पुढे जाऊ शकते, हे मला विश्वास आहे, असं त्यांचं म्हणणे असतं कायम. मग असं म्हणत म्हणत मग मी पण विचार केला की आता मुलगी पण माझी 6 महिन्याची होऊन गेली होती. मग मी विचार केला चला तर आपल्याला परत एकदा स्टार्ट करायचंय. करता करता नाही म्हणजे माझ्याकडून पॉसिबलच, 100 व्ह्यूज यायचे, घडी 200 व्ह्यूज यायचे, काय काय याला 500 व्ह्यूज यायचे, 1000 व्ह्यूज आले तरी त्यावेळेस मला असं वाटायचं की ना आज माझा व्हिडिओ व्हायरल झालाय बा. असं करत 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 मग भरपूर कंटेंट मी चेंज केलेत माहिती. तुम्ही ना खाली स्क्रोल करत करत गेले आणि तुम्हाला दिसन आपलं व्हॉइस ओव्हर करायचे, नंतर सॉन्ग टाकायचे, ते सुद्धा केले. ॲटिट्यूडचे, त्यानंतर ते म्हणतात ना सॅडचे सुद्धा मी व्हिडिओ म्हणजे व्हॉइस ओव्हर करून टाकले, ते सुद्धा. नंतर नंतर मग जसं मग मुलगी मोठी होत गेली तसं मग मला पण त्यामध्ये इंटरेस्ट येत गेला की आपल्याला हे करायचं आहे ना, मग आपण मनापासून केलं पाहिजे. आणि तेव्हा मला खरंच म्हणजे असं आहे ना माहीत नव्हतं की याच्यामध्ये पण कॅटेगरी म्हणजे एक असा टॉपिक असतो की जो आपण निवडला पाहिजे आणि त्यावरच व्हिडिओ बनवले पाहिजे, हे कधीच माहीत नव्हतं. पण जसं जसं पुढं येत गेले ना मग थोड्या दिवसांनी ना मी असंच मागच्या वर्षी ना मी एक विचार केला. मी आणि म्हणजे ह्यांनीच मला तो विचार दिला असं म्हणता येईल मला, कारण ह्यांनीच मला तो विषय दिला. कारण भरपूर असे ब्लॉगर होते जे की ब्लॉग बनवायचे आणि पोस्ट करायचे की आम्ही दिवसभर हे हे केलं. मग त्यांनी लोकांचं पण एंटरटेन व्हायचा आणि तो एक ट्रेंडिंग टॉपिक होता. मग मला हे म्हणले की मला असं वाटतं की ना तू ब्लॉग बनवावा असं फक्त म्हणायला सोपं होतं, पण माझ्यासाठी ते करणं खूप जास्त अवघड होतं. मग स्टार्टिंग तर मलाच करायची होती ना. मग मी म्हटलं की असाही एक दिवस निवडायचा जेणेकरून माझ्या आयुष्यभर लक्षात राहील, जरी मी याच्यामध्ये म्हणजे सक्सेस होऊ किंवा अनसक्सेस होऊ, तरी एक दिवस असा ठेवायचा की जेणेकरून मला लक्षात राहिलं पाहिजे मी की या दिवशीपासून मी ब्लॉगिंग चालू केलेली आणि असं मग मी विचार केला नेमका. मग जूनमध्ये माझा बड्डे येतो. मग बड्डेच्या दिवशी मला ह्यांनी रात्री म्हणले, बड्डेच्या 2 दिवस आधी मला म्हणले आता तुझा बड्डे पण येतोय, मग तू ब्लॉग बनवायला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. मग मी पण विचार केला की हे एवढे म्हणतात तर ह्यांचं मन राखण्यासाठी तरी एकदा ट्राय करून बघूया की व्ह्यूज किती येतात. आणि तेव्हा इतकी भीती वाटायची ना तुम्हाला सांगते की असं वाटायचं की नाही का माझा आवाज कसा असेल, हे लोकांना आवडेल का नाही, असं तसं भरपूर सारे प्रश्न असायचे मनात. मग मी बड्डेच्या आदल्या दिवशी ना जेव्हा मी आपली चत्तरशिंगी देवी आहे पुण्यामध्ये तिला गेलेले दर्शनाला, माझी अशी इच्छा होती की मी सुरुवात करीन ना तर म्हणजे तिच्या दरबारातून करन असं माझी इच्छा होती. म्हणून मग ह्यांनी मला चत्तरशिंगीला घेऊन गेले. तो फर्स्ट ब्लॉग मी अपलोड केलेला की मी चत्तरशिंगीला गेले. त्यानंतर मी येडाईला सुद्धा गेलेले जी की डुडळगावमध्ये आहे तिकडं पण मी दर्शन करून आले. ते सगळं त्या एका ब्लॉगमध्ये मी दुसऱ्या दिवशी एडिट करायचं कुणाला काय मला तर माहीत नव्हतं. मग एक माझा फ्रेंड होता असं त्याला विचारलं असं असं करायचं तसं, मग त्यांनी मला सांगितलं असं असं कर, व्हॉइस ओव्हर कर. आता तुझ्याकडे तर माईक नाही आणि माझ्याकडे तर होता 12 मोबाईल तो. मग ठीक आहे केला जसा जमन तसा. आवाज पण एवढा व्यवस्थित नव्हता आणि काहीच एवढं व्यवस्थित नव्हतं तरी सुद्धा मी अपलोड केला. जो माझा टायमिंग आहे अपलोड करायचा त्याला केला अपलोड. आणि एक दुसऱ्या दिवशीपर्यंत मला 3000 व्ह्यूज भेटले ना पहिल्या ब्लॉगला. त्यावेळेस ब्लॉगिंग तर ट्रेंडिंग होते म्हटल्यावर मग आले व्ह्यूज आणि लाईक सुद्धा बरेचसे, म्हणजे 200 लाईक तरी आले होते. मग मला असं वाटलं की नाही बाबा हे खरंच मस्त आहे की, म्हणलं लोकांना आपल्याला बघायला आवडते आणि आपला आवाज सुद्धा आवडते. पोस्ट करायचे, डेली ब्लॉग बनवायचे, पोस्ट करायचे. हे मी जवळजवळ
हां, एक 7-8 महिने तरी केलं. पण आहे ना मोबाईलच मला सपोर्ट करत नव्हता. जसं की तो 12 होता ना, त्याचं स्टोरेज लगेच फुल होऊन जायचं आणि मग लय वैतागायचे मी. मग हे ना बड्डे तर झाला होता. मग ह्यांनी काय मला बड्डेला काहीच गिफ्ट वगैरे दिलं नव्हतं. मग त्यांनीच म्हणजे तेच मला म्हटले, की नाही का तुला एक चांगल्या मोबाईलची सुद्धा आत्ता गरज आहे. म्हणजे म्हणतात ना ते प्रत्येक पावलावर आपल्याला असं नाही का सपोर्ट करणारं जरा व्यक्ती असेल ना, तर खरंच म्हणजे ना जगणं एक भारी वाटायला लागतं आणि आपण सुद्धा त्यामध्ये इझिली जातो पडत नाही का. म्हणजे असं की ह्यांनी मला प्रोत्साहन दिलं नसतं तर मी आजपर्यंत म्हणजे ही एवढी डेअरिंग कधी केली नसती किंवा ब्लॉगिंग सुद्धा केली नसती. त्यामुळे मी माझं सगळं श्रेय नाही ह्यांनाच देते, म्हणजे माझ्या नवऱ्याला. कारण त्यांनी मला एवढा छान सपोर्ट केला, इथपर्यंत मी आले आज त्यांच्या सपोर्टमुळं. आणि मग मी फक्त म्हणले बरं का, म्हणले की मला असं आहे ना हा मोबाईल सपोर्ट करत नाही. मग तेच मला म्हणले की तुला एका चांगल्या मोबाईलची सुद्धा गरज आहे. मग मी म्हटलं कशाला नाही का. मग म्हणजे आता मोबाईल घ्यायला तर मला सपोर्ट करत नव्हता म्हणून मी चिडचिड करायची की जाऊ दे मरू दे, मी आज ब्लॉगच नाही टाकणार, काय ते टाकून 2-3 हजार व्ह्यूज येतात म्हणायचे आणि त्याच्यासाठी दिवसभर ते एडिट करत बसावं लागतं. मी ह्यांना म्हणायचे, मला म्हणायचे कर बाई कर, तुला आवड आहे ना तू कर. कधी कधी आवड पण आपल्या चिडचिड होऊन जाते माणसाची, कारण कोणत्या गोष्टी असे व्यवस्थित नसल्या ना तर चिडचिड होतीच. मग माझी पण तसंच व्हायचं. मग एक बड्डेचं आहे ना, हा 3 दिवसांनी अचानकच नाही का यांनी मला आहे ना iPhone 16 Pro आहे ना तो मला गिफ्ट म्हणून ॲज दिला. आणि मोबाईल बघताच नाही का मला एवढं भारी वाटलं ना, की मी नुसती सुरुवात केली तरी माझ्या नवऱ्याने लगेच एवढा मोबाईल. आणि आमचं म्हणजे ना असं नाही, एखादी गोष्ट घ्यायची म्हणलं ना एवढं पण आमची परिस्थिती नाही अजून सुद्धा, पण एक मी चांगलं काहीतरी होईल करण किंवा मला आवड आहे म्हणून माझ्या नवऱ्याने 1,20,000 रुपये माझ्यावरती खर्च केले. जो की स्वतःसाठी ना 500 रुपयाचं शर्ट पण नाही घेत तो. त्याने मला 1,20,000चा iPhone 16 Pro घेऊन दिला. का तर मी म्हणजे मला आवड आहे म्हणून, मी करते म्हणून त्यांनी मला मोबाईल घेऊन दिला. ह्यांनी मला मोबाईल घेतला. मग मला असं विचार यायचा की नाही का ह्यांनी मला एवढा चांगला मोबाईल तर घेऊन दिलाय, पण आपण सुरुवात पण चांगली केली पाहिजे. आता एवढं सगळं ह्यांनी काही नसताना मला एवढं मोबाईल घेऊन दिला, त्यानंतर मग एवढ्यासाठी माझ्यासाठी एवढं सगळं करतात, मग मी पण त्यांच्यासाठी थोडंफार काहीतरी केलं पाहिजे ना, किंवा मी याच्यात सक्सेस होऊन दाखवलं पाहिजे, हे तरी मला असं वाटायचं. मग असं करत करत मी दररोजचे डेली ब्लॉग टाकायचे. नंतर आहे ना मग भरपूर असे दिवस गेले. मग जे काय आहे ना डेलीचं मी शेअर करत जायचे. व्ह्यूज वगैरे चांगले यायचे, म्हणजे 4-5 हजार तरी यायचे. ते माझ्यासाठी त्यावेळेस म्हणजे हे होतं. आणि नंतर मग हे मोठे क्रिएटर जे आहे ना, मी असं एक नाही का मनाला असे हे करायचे की आपल्याला असा व्हिडिओ बनवायचा ना, मग त्याच्यासाठी काय म्हणजे दुसऱ्या दिवशी तर आधी प्लॅनिंग करून ठेवायचे की आपल्याला स्टार्टिंग कशी करायची आणि एंड कसा करायचा. म्हणजे एवढं सगळं म्हणतात ना जे की नाही का ह्याच्यातून फक्त तुला बोलायला तर लागते, पण ते बोलणं पण विचार करून असतं की 4 लोकांना ते आवडलं पण पाहिजे आणि त्यांनी तुम्हाला बघितलं सुद्धा पाहिजे, एवढं सगळं राहायचं. मग माझ्या मनामध्ये तरी एक विचार नक्की होता की मला याच्यामध्ये सक्सेस व्हायचंय आणि पुढे सुद्धा जायचंय. आणि नवऱ्याने आपल्याला एवढं नवऱ्याकडं काही नसताना म्हणजे 1 रुपया खर्च करायला आपण इकडं तिकडं बघतो. त्याने माझ्या एका छोट्याशा गोष्टीसाठी एवढं 1,20,000 रुपये माझ्यावर वेस्ट केले. मग मला ते वेस्ट नव्हते जाऊन द्यायचे, म्हणून मग मी ही सुरुवात केली, जी की आत्ता म्हणजे खूप मी कधीच हा विचार केला नव्हता. एक आवड म्हणून मी याच्यामध्ये आलेले. म्हणजे आणि आता असं सिच्युएशन आहे की फॉलोअरसुद्धा चांगले आहे, म्हणजे ग्रो होते चॅनल. त्याचबरोबर मला प्रमोशनसुद्धा यायला लागले, पैसेसुद्धा भेटायला लागलेत. मग आता मला ते म्हणतात की नाही ह्या सगळ्या गोष्टींमागचं स्ट्रगल तुझा आज कुठंतरी काम येतोय ना, मग तू आता थांबू नको. जसं की तू इंस्टाग्रामला कन्सिस्टन्सी राहिली केलं, तसं तू यूट्यूबला सुद्धा कर. भले की तुला सक्सेस नको भेटू दे, माझं काहीच म्हणणं नाही, पण तुला एक आवड आहे ना मग तू कर. मग असं असतं ना की आपल्याला जर
खरंच एखादा माणूस सपोर्ट करतोय किंवा त्या गोष्टीमधलं तुला म्हणते तू कर, मी आहे तुझ्यासोबत, तर मग मला करायला काय हरकत आहे. मग मी असा विचार करते. मग आता कुठंतरी ना इंस्टाग्रामसुद्धा माझं चांगलं म्हणजे भरपूर मिलियनमध्ये व्ह्यूज येतात आत्ता. म्हणजे मला त्यातलं एक कॅटेगरी कळत गेली ना, मग मी तसंच नाही का बायो वगैरे चेंज केला लगेच. मग रेमेडीमध्ये पण तुम्ही मग हेअर केअर, हे स्किन केअर असं तसं भरपूर मग टॉपिक माझे पण मी पण नाही का सिरियस घेत गेली या गोष्टीला आणि ते आज कुठंतरी काम आलं. आणि असं काहीसं होती माझी इंस्टाग्राम जर्नी तुम्ही म्हणताना. मी पण खूप जास्त स्ट्रगल केले, गेले 5 वर्ष झाले मी स्ट्रगल करते आणि त्यामधून ना आत्ता कुठेतरी मला सक्सेस भेटतोय. गेले आता 3 ते 4 महिने झाले की सक्सेस भेटतोय. पण मला इथंच थांबायचं नाही. लोक काही म्हणू भले, लोक म्हणतात तुला काम नसतं, तुला काय फक्त व्हिडिओ बनवायचा आणि पोस्ट करायचं, तुला तेवढंच काम असतं. मग मला हे त्यांना सांगायचं हे करणं पण सोपं नाही. तुम्ही फक्त एक व्हिडिओ बनवून बघा आणि फक्त बोलून बघा, व्हॉइस ओव्हर करा. व्हॉइस ओव्हर आहे ना एका व्हिडिओसाठी ना 5-5, 6-6 वेळा मला व्हॉइस ओव्हर करावं लागतं. इतकं कधी कधी ना डोकं पूर्ण दुखतं. त्यानंतर घरात मुलांचं पण बघायला लागतं. मी असंच नाही की मला मुलं बिलं नाही, फक्त मी हेच करते. मला मुलं बघायचे. आता तर प्रमोशनचे शूट येतात. एका शूट मागं एवढं जास्त स्ट्रगल असतं ना तुम्हाला सांगते. एक शूट जर आहे ना म्हणजे कंपनीला सॉरी त्यांना जर आपल्या एखाद्या प्रमोशनचा व्हिडिओ बनवून द्यायचा आहे आणि त्यांना जर एखाद्या 2 क्लिपा जर आवडल्या नाही ना, परत एखादं जर स्क्रिप्ट देतात, ते स्क्रिप्ट नाही का ते बनवून देतात सगळी स्क्रिप्ट. मग त्यात जर काही चुका झाल्या, समज जर शब्द जरी चुकला तरी एक शब्द मला आहे ना 20-20 वेळा बोलावा लागतो. म्हणजे ना इथूनच कळतं ना आपला स्ट्रगल किती आहे, आपण किती प्रामाणिकपणे काम करतो. पण या सगळ्या गोष्टींमध्ये ना माझ्यासोबत एक गोष्ट चांगली आहे, ती म्हणजे ना माझा नवरा जो आहे ना, म्हणजे भले की ते कधी मला कॅमेरा पुढे येत नाही किंवा दाखवत नाही किंवा कॅमेरा म्हणजे धरायला वगैरे काहीच कधी सपोर्ट करत नाही, पण आहे ना एक म्हणतात ना असा एक असा सपोर्ट असतो ना जो की तू कर. जरी मी आज जर व्हिडिओ पोस्ट नाही ना, मग इथूनच कळतं ना आपला स्ट्रगल किती आहे, आपण किती प्रामाणिकपणे काम करतो. पण या सगळ्या गोष्टींमध्ये ना माझ्यासोबत एक गोष्ट चांगली आहे, ती म्हणजे ना माझा नवरा जो आहे ना, म्हणजे भले की ते कधी मला कॅमेरा पुढे येत नाही किंवा दाखवत नाही किंवा कॅमेरा म्हणजे धरायला वगैरे काहीच कधी सपोर्ट करत नाही, पण आहे ना एक म्हणतात ना असा एक असा सपोर्ट असतो ना जो की तू कर. जरी मी आज जर व्हिडिओ पोस्ट नाही ना केला, लगेच मला म्हणणार काय आज लय काम होतं, काय व्हिडिओच पोस्ट नाही केलं, करायचा ना. मग असं जर म्हणलं मग आपल्याला पण प्रोत्साहन येतं त्या गोष्टीतून की करायचं आहे आपल्याला, आपल्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी. आणि माझं पण तेच स्वप्न आहे की जे मी यामध्ये पाऊल ठेवलं ना, एक ना एक दिवस जे लोक मला बोलतात ना की तू हे करती आणि तुला हे करायला म्हणजे असं वेगळं नाही वाटत का, तर नाही वाटत. काय वाटायचं, आवड आहे मला, मी करते, एवढंच वाटतं मला. आणि म्हणजे आता पहिलं ना म्हणजे मम्मीसुद्धा आहे ना असं नाही का म्हणायचे काय करत बसते, काय माहिती लावती हे ते करते, मेकअप बिकअप करते, कॅमेरा पुढे जाते करते काहीतरी. पण आता सुद्धा आहे ना मम्मीला असं नाही का जॉबवर वगैरे गेलं ना तर म्हणजे असं लोक म्हणतात की नाही का तुमची मुलगी छान आहे, क्रिएटर आहे, म्हणजे एवढे छान तिचे फॉलोअर्स आहे वगैरे, खरंच ती खूप जास्त मोठी होईल असं तसं मम्मीला बोलल्यावर मग मम्मीला पण एकदा एक वेगळाच उत्साह येतो की की खरंच बाबा काहीतरी करते. मग हिला म्हणजे एवढं मला इकडं तिकडे गेलं तर माझ्याच नावाने ओळखतात. मम्मी म्हणते कुठं पण गेलं ना म्हणतात तुमचीच पोरगी आहे का ती व्हिडिओ बनवते. मग मम्मीला असं वेगळं वाटतं की कुठंतरी गेल्यावर मला म्हणजे माझ्या नावावरून मम्मीला ओळखतात. मग हे सुद्धा मम्मीला छान वाटतं. पहिले म्हणजे मम्मी ते पण मला सपोर्ट करायचे नाही, म्हणायचे काय फालतूपणा करते. पण नाही आता त्यांना पण वाटतं. जसे नवऱ्याने तर मला कधीच सांगते या बाबतीत कधीच काही बोलले नाही, म्हणले नाही की एवढा मेकअप कशाला आणि तू हे कशाला करते ते कशाला. मला म्हणे कर तू, मी आहे तुझ्यासोबत, तुला जे त्यांच्या तत्वात म्हणजे म्हणतात ना, आता त्यांना हे याच्यात येणं वगैरे व्हिडिओ क्रिएट करणं हे त्यांना जमत नाही. मीच बळजबरी म्हणत असते की मी चला बनवूया आपण. पण मला सपोर्ट करताना नाही ना कधीच मागं पुढं नाही, तुला काय पाहिजे मला आता ट्रायपॉड घेऊन दिला प्लस
माईक नव्हता माझ्याकडे, माईक सुद्धा घेऊन दिला. मग ह्यांना जर आवड नसते तर मला कधीच सपोर्ट केला नसता एवढं. मग आज मी ना जे काय आहे ना ते माझ्या नवऱ्याच्या सपोर्टमुळं आणि माझ्या स्वामींमुळं. स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि माझं आयुष्य खरंच बदलून गेलं, हे मी शब्दात सांगू शकत नाही. आणि ना माझे आणि हा लॉंग ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि ना आतापर्यंत आपल्या पेजला आहे ना सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं करून घ्या. भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. बाय.